कोल्हापूर सर्किट बेंचसाठी सलग 9 दिवस आंदोलन करून ते आंदोलन सक्सेस करणारे, एकूणच पुणे पदवीधर मतदारसंघात अनेक वेळा निवडणूक लढवणारे शेतकरी आणि कारखानदार यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आंदोलन करणारे माणिक पाटील सोयेकर आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही रविवारपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहात, काय सांगाल याविषयी? नमस्कार. रविवारी 21 जूनला सकाळी 10 वाजल्यापासून माझं गाव सोये तालुका करवीरमध्ये आहे. त्या ठिकाणी मी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहे. त्या अन्नत्याग आंदोलनाचा करण्यामागचा उद्देश असा आहे की सध्या शेतकरी वर्ग, विशेषतः ऊस उत्पादक आणि त्याच्या मालकीची सभासद असलेल्या मालकीची जी साखर कारखाने आहेत, या दोन्ही गोष्टी आता अडचण झालेल्या आहेत. एक, उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा वाढलेला आहे. खताच्या किमती असून दे, मजुरीच्या किमती असून दे, त्या अनुषंगिक जे खर्च आहेत ते अतिशय वाढलेले आहेत. त्यामुळे जो आत्ताचा FRP मिळतो, आज शासनानं यावर्षी 3650 जाहीर केला आहे, तर त्या FRPमध्ये परवडत नाही, लोक कामाला मिळत नाही. म्हणजे अतिशय वाईट अवस्था आहे. आणि तितकीच वाईट अवस्था साखर कारखानदारांची आहे. कारण त्यांना आमचा ऊस साखर कारखाना घेते आणि त्या ऊसापासून जी महत्त्वाचा जो त्यांचा प्रॉडक्ट आहे साखर, त्यालाच केंद्र शासनाने जी किंमत जी आता ठरवून दिलेली आहे 31 रुपये, गेली 4 वर्ष 30 आहे आणि ती त्यावेळेला पण कमी होती आणि आत्ता तर फारच कमी आहे. आणि त्या साखरेच्या माध्यमातून त्यांना जो मिळणारा पैसा आहे तो फारच अपुरा आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांना FRP यावेळी आहे, हा FRP सुद्धा देऊ शकतील का नाही, किंवा यावेळा कारखाने चालू होतील का नाही अशी शंका आहे. बरेचसे कारखाने जे आहेत सक्षम आहेत ते कदाचित चालू होतील. आणि आमचा हा वाद शेतकरी आणि साखर कारखाना हा गेली अनेक वर्ष चालू आहे. हंगाम आला, मी एक शेतकरी आहे, मी काही साखर कारखानदार नाही आहे, परंतु काय होतं आहे, हंगाम आला की आमच्यातल्या सगळ्या संघटना आम्ही असतो त्यात सक्रिय आंदोलन चालू करतो आहे आणि एक साधारण महिनाभर हंगाम पुढे जातो. त्यात कुणी काही वेळा शेतकरी गडबड करतात, त्यांची इच्छा असते आपला ऊस लवकर जावं, कारण ते पोसायचा खर्च असतो आणि जेवढा उशीर होईल तर त्याचा उताराही कमी होतो. त्यामुळं ते ह्या दोन्ही गोष्टी असल्यामुळं आणि ह्या गोष्टी थांबाव्यात आणि कारखानदार आणि शेतकरी यांचा कुठं समन्वय व्हावा म्हणून एक समन्वयाची भूमिका घेऊन आज हे आंदोलन पुढे नेत आहे. ऊसाला दर मिळावा म्हणून ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करत असतो आणि कारखानदारसुद्धा अनेक वेळा शेतकऱ्याला हवा तेवढा दर देण्यास मागे पडतात, कारण कारखानदारसुद्धा चालत असताना कारखानदारांना अनेक अडचणी निर्माण होतात. तुम्ही ऊस उत्पादक आणि कारखानदार या दोघांना एकत्र घेऊन निघायला लागला, काय सांगाल? कारण फार गरज होती, कारण दोघांचे मागण्या रास्त आहेत, तर ते एकत्रितपणानं होत नसल्यामुळं सरकारकडे तो व्यवस्थित मॅसेज जात नव्हता. म्हणून आम्ही साखर कारखानदार, ऊस उत्पादक आणि साखरेचे दर वाढल्यामुळं ज्याचं नुकसान होणार आहे त्याला आम्ही बरोबर घेतलं आहे. जो देशाचा विचार केला तर दारिद्र्य BPL लोकांची संख्या पूर्वी फार होती, म्हणजे ती आता फार कमी झाली, 11.28 प्रमाणात आहे. आणि जे राहिलेला घटक आहे तो उच्च वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे, कनिष्ठ मध्यम आहे, की ज्याला आणि ह्याच्यापेक्षा जास्त जो व्यापाऱ्यांना जी लागते, म्हणजे शीतपेय असून देत किंवा मिठाईवाले असून देत, हा मोठा घटक आहे, जवळजवळ 70% तो घटक आहे. आणि या राहिलेला घटक सोडून जो आहे उच्चवर्गीय त्यांनाही 20 रुपये आम्ही जी मागणी केली SMP, त्यामुळे स्वाभाविक आहे साखरेचे दर किरकोळ बाजारातले निश्चितपणे वाढणार आहे. ते दर शासनानं जो वाढणार आहे तो गरीब घटकाला अनुदानाच्या पद्धतीने द्यावं, एक रेशन कार्डच्या माध्यमातून 20 रुपये सवलत द्यावी किंवा थेट आंदोलन प्रतिमा त्याच्या खात्यात, बँक खात्यात जमा करायची आमची मागणी आहे. नक्कीच या खात्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा कोल्हापूरला आगमन होत आहे, त्यांचं कोल्हापूरला येणार आहेत. याबद्दल केंद्र शासनाकडून सुद्धा कारखानदारांना अनेक निधी येत असतो, तर त्याबद्दल त्यांची भेट घेणार आहात की काय? निश्चितपणे आमचा प्रयत्न राहील आता त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला भेटायची वेळ मिळते किंवा नाही, परंतु तुमचे एक इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वृत्तपत्र माध्यमे असं आहे की कारण उद्या ते येतात, उद्या तारीख उद्या किती आहे 19 उद्या संध्याकाळी नाही तर परवा दिवशी जर आपल्या माध्यमातून जर सरस मीडियाला जर या साखर कारखानदारी जी आता साखर कारखानदारीसुद्धा आणि शेतकरी कसं अडचणीत आहे आणि हे टिकण्यासाठी आम्ही ज्या मागण्या दाखवलेल्या त्या मागण्या त्यांना पटण्याजोगे त्या जर मागण्या आपल्या माध्यमातून पोहोचणं जास्त शक्य आहे, कारण आम्हाला भेट मिळेल असं काही वाटत नाही, कारण त्यांचं भेट म्हणजे फार
पूर्वनियोजित असते, फार लवकर यावे. आपल्या माध्यमातूनच त्यांच्याकडे हा विषय पोचला असं आम्हाला वाटतं. कोल्हापूर सर्किट बेंचसाठी आपण आंदोलन केलं होतं. ते आंदोलन अनेक मंत्र्यांनी येऊन आपल्याला थांबवून खरं तर कोल्हापूर सर्किट बेंचसुद्धा झालं. तर या आंदोलनाचा शेवट कसा असेल? आश्वासनानं असेल की या GR दिल्यानंतर तुम्ही थांबणार आहात? आता सर्किट बेंचचं गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मी आंदोलन केलं होतं. असंच आंदोलन होतं, जवळजवळ 9 दिवस चाललं आणि त्यावेळेला सरकारचं माझ्यावर प्रेशर होतं, परंतु मी ठाम राहिलो. तोपर्यंत सरकार सकारात्मक घेऊन आणि सरकारचा प्रतिनिधी येऊन कोल्हापुरात आंदोलनस्थळी पालकमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रमुख असतात, त्यांच्या माध्यमातून आम्हाला जोपर्यंत ठोस निर्णय त्यांचा कळवत नाहीत आणि तोपर्यंत आम्ही आंदोलन अमरण उपोषण सोडणार नाही असं त्यावेळेला निर्णय घेतला. आणि त्याशी ठाम राहून मी सलग 9 दिवस बसलो होतो. बरेच वेळा माझ्यावर प्रेशर आलं, उठा, अटक करू. मी त्यांना सांगितलं, बाबा जिथं अटक कराल तिथं करू, दवाखान्यात ॲडमिट केला तर तिथं चालू करेल, कारण मी तुमच्याकडनं ठोस आश्वासन येत नाही. आणि ते आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा जिल्ह्यातले पालकमंत्री आंबेडकर साहेब, मुश्रीफ साहेब, नरेंद्र माडिक साहेब, चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यात तडजोडीची भूमिका घेतली, त्यांच्या कानावर विषय घातला आणि आम्हाला आश्वासित केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे नुसतं आश्वासित नाही केलं, एक 2-4 महिन्यात कोल्हापूरला खंडपीठ चालू झालं. एक जमेची बाजू आहे, एक फार महत्त्वाचा एक माइलस्टोन होता. मी आता आंदोलन खंडपीठाचं बरेच वर्ष चालू होतं, तर शेवटच्या टप्प्यात जी ताकदीनं शेवटचं आंदोलन होतं, त्यानंतर काही खंडपीठाबद्दल आंदोलन झालं नाही. आणि मी तेवढंच आंदोलन करून थांबलो नाही खंडपीठाबाबतीत. मी 6 जिल्ह्यातील सर्वच आमदार, खासदार, मंत्र्यांची शिफारसपत्र घेतली, जी एकत्रित शिफारसपत्र आतापर्यंत नव्हती किंवा बऱ्याच जिल्ह्यांचा विरोध व्हायचा. तर ती सगळी गोळा करून मी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे दिली आणि त्याचाही मोठा परिणाम झाला. आणि आज कोल्हापूरला खंडपीठ आलं. 6 जिल्ह्यातील लोकांना निश्चितपणे, पक्षकारांना, वकिलांना जो मुंबईत जाण्याचा खर्च होता तो वाचला आणि त्या माध्यमातून त्यांची सोय झाली. आणि नुसतेच ते नाही तर ह्या 6 जिल्ह्यातले पक्षकार, वकील येणार. कोल्हापुरातलं पण लोकांचा उद्योग वाढला, ट्रान्सपोर्ट असू दे, हॉटेल्स असू दे, लॉजिंग असू दे, या पर्यटन असू दे, या त्या नादाने येतात लोक, पर्यटन करतात, महालक्ष्मी करतात. हे अनुषंगिक फायदा त्या माध्यमातून झालेला आहे. नक्कीच आपण पुणे पदवीधर मतदारसंघासह एकूणच राज्यातल्या पदवीधरांच्या समस्या मांडलेल्या आहेत. यासह गेले वर्षभर व शेतकऱ्यांचं ज्या ज्यावेळी आंदोलन असेल त्यावेळी तुम्ही त्या आयुक्तांना भेटून निवेदन देऊन कारखानदार आणि ऊस उत्पादक यांच्यासुद्धा बाजू मांडलेल्या आहेत. आत्तासुद्धा खाणारा सुद्धा जो गरीब घटक आहे त्यांच्यासुद्धा तुम्ही आपण बाजू मांडल्या आहेत. आणि आत्तासुद्धा ऊस उत्पादक आणि कारखानदार यांच्या मागण्या पूर्ण करून लोकांना जगणं सोपं व्हावं यासाठी आपण आंदोलन करत आहात. आपल्या आंदोलनाला यश मिळेल अशी अपेक्षा बाळगूया. प्रशांत चोहेकर, आवाज इंडिया, कोल्हापूर. धन्यवाद.